माणसा बघा किती मरणाची तुटून पडलेत मावऱ्या आहेत. समुद्र चाळून चाळून आणलेली मच्छी वाटते, तळासून काढलेली. मोठा धाड टाकलेला असं. हलवा बघा मित्रांनो केवढा दणदणीत हलवा आहे, खतरनाक. दादा कसा हलवा आहे एवढा मोठा? 3,500 का एक आहे. 3,500 रुपयाचा हलवा आहे मित्रांनो. किती इथं आहे? 2 इथंचा आहे. सुरमई बघ कसले दणकणीत. तर आवाज आहे, पापलेट आहे, तिकडे सुरमई आहे. 2,500 पापलेट घेतला आपण हे दोन 2,500 रुपये म्हणतात. 2,500 रुपये एवढा मोठा आहे बघा. उचल उचल खुलजा सिमसिंग साईडला ठेव. थांब तोंड मिनिट भाषी माझा, तोंड मिनिट भाषी माझा तोंड. हाय, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. माझ्या युट्यूब चॅनल तुमचा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. कशा माहित ना मजा राहायला पाहिजे. तर शुभ सकाळ मित्रांनो. रविवार आहे, आयतवार आहे आणि तुमका थंबनेलवरनं समजलं असेल मित्रांनो, आज फायनली आपल्या यूट्यूबचा पहिला पेमेंट आलेला आहे. तर भरपूर मेहनत या गोष्टीसाठी केलेली आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे ही गोष्ट आपण इथपर्यंत आपण या गोष्टीपर्यंत आपण पोहोचलो. आपला पेमेंट पहिला आलेला आहे फायनली मित्रांनो. सगळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघवा. किती पेमेंट आला, काय आला, सगळं तुमका मी सांगते. तत्पूर्वी कल्प्या बबलू वगैरे येत आहे, उम्या वगैरे. तर आपल्या मस्त वर जायचं आहे, जंगलात पार्टी करूची आहे. तर पहिला आज जाते मावरे बाजारात मच्छी आणण्यासाठी. तर बघूया कोणती मच्छी भेटते आहे ती घेऊया आणि जाऊया. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चिक्कल करून येतं काय. तर मित्रांनो गर्दी बघा, 10 वाजता ही गर्दी आहे. सकाळी सकाळी किती गर्दी असेल. निवड निवड पळाली बघ ही मावशे, चावत चावत बघ. मांदेली कसं आहे मावशी? मांदेली 100 रुपये आणि ही कोळंबी 200 रुपये. कोळंबी आहे, महाग दिसत आहे कोळंबी. हा बघ खोबरा मासा बघ केवढा मोठा आहे. बघ गोबरा नाही तर काय घरी एक एवढा लागतं यार. मग नेत पेच येईल फिश आहे इकडं. तिकडं बोली लागल्या बघ, कोळंबीची बोली लागल्या त्या साईडला. इकडं बांगड्यांचा पेर आहे. कशा दादा बांगडा? कोणसा? 200 का 12, 150 का 12. 200 रुपयाचे 12 आहेत पीस आणि हे 150 रुपयाचे 12. हे बारकेच जरा. इकडं सगळा बांगडाच आहे सगळं. समुद्र चाळून चाळून आणलेली मच्छी वाटते, तळासून काढलेली. मोठा धाड टाकलेला असं. हलवा बघा मित्रांनो केवढा दणदणीत हलवा आहे, खतरनाक. दादा कसा हलवा आहे एवढा मोठा? 3,500 का एक आहे. 3,500 रुपयाचा हलवा आहे मित्रांनो. किती इथं आहे? 2 इथंचा आहे. सुरमई बघ कसले दणकणीत. तर आवाज आहे, पापलेट आहे, तिकडे सुरमई आहे. तिकडं बघा मस्त पापलेट आहे. सर्ग लागले सर्ग. घर नाही तरी बबलू एवढे 3,500ची लोक घेतात मोठी मोठी. आपण पण घेऊया चल. हा काजीची गरा विकूया. कसं आहे हा? 4,500 का जोड़ी है. सिंगल लेगा तो 2,200. 2,000 रुपये येणार बोलतोय. तसा दणकडीत हवा ना, मग 2,000 ते परवडती. असा हवा होता. थप्पीच लागलेली आहे माशांची इकडे. नमस्कार. नमस्कार नमस्कार. जाम लवकर आले. लय लवकर आले, झोपा पूर्ण होतील तेव्हा ना. काय काय मच्छी आज? हे बघ चिताड आहे, तांबोशी आहे, घोल आहे, हलवा आहे. तांबोशी कशी आहे? तांबोशी तांबोशी मोठी आहे बघ. तांबोशी केवढी मोठी मित्रांनो आहे ती बघा. 2,000. 2,000 फिक्स रेट. आणि हलवा कसा आहे? हलवा 1,500. 1,500 रुपये हलवा. लय महाग लावला हलवा आज. इकडे बघा पापलेट आहेत, तांबोशी आहे. लेटच होता मावशी, उठू येत नाही की सकाळी लवकर. इकडं पापलेट आहेत. उरला आहे ना माझ्यासाठी? काय उरला आहे की नाही? लेट झालं बाबा आज.
कसे आहेत पापलेटा? मग हे ते काय आहेत? हेच दे सगळं आता गुटाळून. डाळ भात कसं आहे? पापलेटा कसे आहेत? तर जाऊ घरात काय सांग अशी. डाळ भात खावचा चालत बघा. टमॅटो कालन करते. हलवा हलवा कसा आहे? 1200 रुपये एक. लय महाग आहे रे बाबा. मार्केट बघा मित्रांनो, खतरनाक भरलाय. आज कमी पडलाय. नाही ना, महाग पण आहे मच्छी लय. अडीच हजार. पापलेटा घेतला आपण हे दोन 2,500 रुपये म्हणतो. 2,500 रुपये एवढा मोठा आहे. 2,500ची पापलेट आज आमका सपूची आहेत. बबलू आणि माका आज भन्नाट पार्टी आहे आपली. हा आज भन्नाट पार्टी आहे. तर एक आम्ही तंदुरी करणार आहोत मस्तपैकी. आज मस्त पातळ पातळ काप चांगल्यापैकी. काजू कतरी वाटू हवी. खुटा बघा, खुटा बसलेत मस्तपैकी. चौकाच काप, घाई करू नकोस. मित्रांनो फायनली आपण वर आला भाव. आणि माझ्याबरोबर कल्प्या आहे, बबलू आहे, उम्या आहे आणि भरपूर दिवसानंतर कल्प्या भेटला आहे की नाही. तर आपला मस्तपैकी बेत आहे आता वर पार्टी करूची. तर आपण 2 पापलेटा मित्रांनो घेतला होता. तर बोलला होता जेवण वगैरे मस्तपैकी बनवू, पण लेट झाल्या असल्या कारणामुळं आपण कल्प्या बोलता आपण मस्तपैकी एक तंदुरीच करूया. आणि भरपूर दिवस भेटला हवा तर मस्तपैकी बोलूया टाईम स्पेंड करूया. आणि त्यानंतरला घरात जाऊया. तर मस्तपैकी तंदुरीचा बेत केलेला आहे. तर जाऊया लोकेशनवर आणि मस्तपैकी तंदुरी बिंदुरी करूया. तर चला. तर इकडं बघा उम्या आहे आणि कल्प्या आहे, बबलू आहे. सगळा सामान इमान घेऊन आलेला, डबा बिबा पापलेटा बिपलेटा घेऊन, पाण्याच्या बाटल्या घेऊन आलेली आहेत. आणि आपला हा पहिला लोकेशन आठवत आहे कल्प्या? पहिला आपण हे पाडली गेलेली. तर पहिला लोकेशन आमच्या पहिल्या लोकेशनचा पाणी बिनी होता. तर आपण ह्या लोकेशनला आलो आहोत. जरा साफ वगैरे करू आणि मस्तपैकी आज तंदुरी बनवूची आहे. पापलेट तंदुरी काय रे. तर चला. कल्प्या भरपूर दिवसानंतर वर्षानंतर भेटला व्हिडिओ तर आहे ना. विण्याच्या लग्नात गेला होता तेव्हा. चला फटाफट. सर्वात मोठा काम आमचा ह्या आहे डबा कापूचा. बबलू आहे ते सुरी लय ह्याच्यावर मागवलंच की काय, ऑनलाईन मागवलंच की काय डबा कापू. फायनली दमलो बबलू डबा फोडून. त्याला पाणी पिऊचा लागला म्हणजे विचार करू म्या. लय अवघड असता या डबा काढूचा, कारण की आम्ही त्याला कापून आणला नव्हता. आणि चाकू पण आमची अँटिक पीस होती बघा. तिका वाकून शाप तिचा ही गेला 12 वाजवला तिचं. कल्प्या आता मी फटाफट आधी पापलेटमध्ये मॅरिनेशन करून घेऊया. हा बबलू हा काय पापलेट जरा मस्त मसाला वगैरे लावूया. ते आगुळ आहे, ते आगुळ आहे. पापलेट मॅरिनेशन करून घेऊया. आपण 2 पापलेट आणली होती एवढ्या साईजची. एवढी मोठी पापलेट 2 आणला होता. तर एक पापलेट आपण ठेवला घरात आहो. आणि ह्या पापलेटची आपल्याला आता मस्तपैकी करूची आहे तंदुरी. मस्तपैकी चिऱ्या बिऱ्या मारून घेतला मस्तपैकी. हा बघा. आणि एका आता धुवून बिवून घेत आहे आणि मस्तपैकी मॅरिनेशन करून घेत आहे. उम्या जरा पाणी होते होत करतो. आज भरपूर दिवसांचा व्हिडिओ आहे. पापलेट केवढा आहे बघ कल्पना आहे. बघा फ्रेश झालं लगेच, पाणी काढून टाकलं.
तर मॅरिनेशन करून घेऊया मित्रांनो. आणि आपण पहिले आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. त्यात थोडीशी आपली ही गावठी हळद टाकूया. घरगुती गावठी हळद आहे मित्रांनो. तर ही हळद टाकू त्याच्यात. त्यानंतरला लाल आपला मालवणी मसाला, मसाल्याचा कलर बघा. तर ह्या लाल मालवणी मसाला टाकू त्याच्यात. त्याच्यानंतरला आपण दही आणला होता, तर दही टाकून घेऊया याच्यात. त्यानंतर थोडासा टेस्टसाठी आपण चिकन मसाला टाकूया. त्याच्यानंतरला 2 अंडी घेतली आहेत. 2 अंडी घेतली आहेत. ती 2 अंडी ह्याच्यात टाकूया फोडून. खतरनाक रेसिपी होणार आहे बबलू आज. खतरनाक. 2 अंडी टाकूया. 2 अंडी. कवटा कवटा 2 कवटा टाकला. कवटा लावूया पापलेट. यानंतरला थोडंसं मीठ टाकूया. लाल तिखट नको. नको टाकले मसाला. आपला घरगुती मसालाच भारी आहे. मीठ टाकूया. वेगळी रेसिपी आहे भाऊ हे. यात थोडासा लिंबू. पिळ. त्यानंतरला आगूळ पण टाकू की जरासा. टाकूया आगूळ टाकूया. लाव ना पापलेट. हां पापड टाकते आगूळ. मित्रांनो हा घरगुती आगूळ आहे आपला. आणि घरगुती लाल मसाला. तुमका आता कलर दाखवते मसाल्याचा कसा खतरनाक आहे. जर तुमका कोणा खावा असत तर माका प्रितेश पाष्टी ह्या इंस्टाग्राम ID ला DM करा. घरगुती मसाला, घरगुती हळद आणि हा आपला गावठी आगूळ. तर कोणा खावा असेल तर मग DM करा. आणि ह्याच्यात आपण आता टाकूया थोडासा कॉर्नफ्लॉवर, मक्याचा पीठ. एका मस्तपैकी आता फिरून घेऊया. बघा सेटअप केला नाही मला. तर मित्रांनो मसाल्यात बघा कलर बघा खतरनाक आलाय. तर आपण आता एका मस्तपैकी पापलेटा मसाला घेऊया. लोळसूया पापलेट टाकूया मसाल्यात. आतमध्ये भरून टाकू. हा खतरनाक रे है ना. मस्त लागला मसाला. एक लिंबू टाकला. तिखट नाही झाला वा. मसाला मारणारा टाकला वा. हां तिखट नाही वाटतं ते जास्त. तिखट नाही वाटणार. तर काय का आता आम्ही असं ठेवूया. जास्तच काय पळतच परफेक्ट बसला बघून आहे. ते सगळा मसाला लावून होणारा धग होणारा वाटता. मरणाचा मसाला टाकले त्याच्यात. बोलू लय मरणाचा मसाला लावले. कोणता मसाला? तिखट. आपला घरगुती मसाला लय तिखट नाही. म्हणजे जास्त टाकले ना, तिखट नाही झाला पाहिजे. चला आता आपण हे का तर माझ्या हातावर पाणी होत होता तो. मी 50 रुपये घेतला. आणि इकडे म्हणजे हिरण 1 तास ते का कापूक लावला. डबा ठेवूया. लवकर डबा ठेवूया त्यावर. डब्यात आता वेगळा आणखी एक चिकन तंदुरी बनवायची लागत. हा हो आपली ती चिकन तंदुरी जाऊन मग परत खोपटी बनवायला लागेल. खोपटी खोपटी म्हणतात ते का उम्या. खोपटी आहे खोपटी. काय बोलतो. लिंबू तर भरपूर आहे. तर आपला हा पेटी पॅक झालेला आहे पापलेट. बांधायला नाही तरी पाहिजे होता ना. आता एका बांधायची गरज नाही.
आता एका बाजूने नाही डायरेक्ट निकारावर टाकूया बबलू नाही हा. मस्त पैकी होय हा हा निकारावर टाकूया डायरेक्ट वरून टाकूया किती पाडून जाऊन दे सगळं जंगल जवळ जाऊन दे सगळं जंगल वरवा जाऊन दे सगळं आपला हा मस्तपैकी पापलेट पेटी पॅक झाला आहे आणि आपण डबा आणला होता म्हणजे त्याच्यात काठी टाकून जशी आपण तंदुरी बनवतो तंदुरी करूची होती पण आपण एका सिल्वर पेपर लावला त्याच्यात काठी कशी करायची आणि राव गवा विधवात धावता नाही 2500चा पापलेट त्यामुळे आता आम्ही निकार करतो आणि निकाऱ्यावरही असा मस्तपैकी ठेवतो आहे ना बोल तसंच करूया आणि मग नंतरला मग बघूया खोलून कसा होता आता चला बरोबर. चला सगळी टाक बघू नाकडा होऊन दे निकार चांगलं नाही ते जंगलात जाय सगळा वनवा बिनवा पेटून पळूचा लागत हा बबलू हाकलं तुला आमका तिकडे जेलमध्ये पळूचा लागत वनवा लागला तर बोलू पळून जायचा ना नुकसान व्हायचं इकडे लोक मित्रांनो ना भरपूर होतं सगळे आदिवासी लोक इकडं ह्या डोंगराच्या पाठीमागं यांची चाळ म्हणतात ना वसाहती आहे मोठी वसाहती आहे तिकडं एवढी मोठी भरपूर माणसं राहतात नाकडा पण आम्ही चांगली गोळा केला म्हणजे चांगलं निकार होती चांगले निकारे हो गवे तर निकाऱ्यावर भाजू शकतो आपण निकार ह्या पत्रा ठेव्या बबलू आपण असा हा पत्र्यावर तर भाजणार नाही पत्रा तापत मरणाचा भाजणार नाही काय नाही भाजणार डायरेक्ट आपण निकाऱ्यावरच भाजूया माझ्या मते नाही जळणार ह्या काय करूया ह्याच्यावर ठेवूया निकारावर आणि या पत्रा तापला ना त्याच्यावर ह्या ठेवूया आणि मग परतू आपण भाजू आहे की नाही कल्प्या म्हणजे आता तू ह्याच्यावर पत्रा ठेवूया बोलतो ह्याच्यावर पत्रा ठेव निकार होऊन दे थांब पत्रा आपण झाकायला ठेवूया किटरा पाडून आज वनवा लागत या धग घेत बघ थंडी लागतंय वाजले किती मित्रांनो आता निकार झालेले आहेत आणि आम्ही हा जो पत्रा आहे ना ह्या पत्र्याक आम्ही निकारावर असा ठेवतो आहोत आणि त्याच्यावर बबलू आपण ह्या ठेवूया पापलेट ठेवूया आणि डब्बावर टाकूया हा सरळ कर बघा झाला ठेव एका ठेव स्टार्टिंगला हे चांगलं होतं कंटेंट डबा ठेव बबलू सुरू झाला रे डब्यावर ठेव एक पद्धत जाताय काय बघते टाकून किती वाढून थोडीशी आता आग पेटव आग पेटवून शाप आकडा लावची बस झाला जास्त आग करूया नको नाही आता कोळसा वय निकार येत ना खाली ना म्या कोळसा बिळसा खावचा लागत आमका बबलू घाम ठेवला त्याला आग पेटवला मी याला म्हणत तंदुरी करतेल काहीतरी डोका चालवला बबलू हा काठी टाकताव ना ते का तर कसा इरगळला असता मासा आहे ना रे ता तवा आणला असतं फ्राय म्हणून आता हळूहळू पेटून दे म्हणजे कसा मासा चांगला ह्या होत नाही तर डबा आता तेलाचा आहे लगेच तापला ना कोळसा करून टाकत शाप तिकडनं पण लाव तोशीकडनं लागून द्या हय लाव काल रे मित्रांनो ते आता आग लागली तर धोंड सगळं तापलंय तर पेटत नुसतं उडावतात पळालं सगळं हा उचलून बघ चल खोल तू काय तर होऊन जाऊन देत आपल्याकच खाऊचं आहे सावकाश बबलू दगड नको बबलू तोंड बिन फुट त्याचा करशा सत्यनाश तुम्ही थांब सावकाश राहू ते पकड ना ते का परतलंय पाना उचल खुलजा सिमसिंग साईडला ठेव
थांब तोंड बिंड भाशी माझा लवल्या पाया बिया तोंड बिंड भाशी माझा तोंड बिंड भाशी आता होळीक जाऊचा आहे परत बघूया परत नाही काढूनच घ्या आता ताटान मारलेला चला आता काढून घेत आहो मित्रांनो आम्ही कस काढ खुल्ला बिल्ला पेपर ना पेपरातच घ्या. हा इथे सगळे हा 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 रुपया झालाच ना चांगला घरात जायचा लागत जेव इकडे उम्या बघ कांदा टोमॅटो कापताय आहे चला या बघा इकडं बॉडी बिडी काढला ना आधी कसा झाला तर बघ तरी खोलून ओपन कर ना तुम्ही. कल्प्या खोल आजचा पाहुणा प्रमुख पाहुणा कल्प्या आहे व्यवस्थित खोल आपण शिजल्या का ह्याच्यात व्यवस्थित कल्प्या झालाच ना व्यवस्थित हा झालं रे गरम आहे ना का आतमध्ये मरणाचा किती 5 मिनिटात जरी भाजला खाऊच्या 10-15 मिनिटं झालेली 5 मिनिटं काय शिजला तरी आहे काय हं? शिजवलाच तरी यार. काय दिवं लावला तर बघता तू मग हा हा बोलू चिपकला रे पण एका पीठ चिपकला मेल्या पेपरला चिपाकला. होय होय ठीक आहे तांदळाचं पीठ टाकून तांदळाचं पीठ नाही मक्याचं पीठच चिपकला त्याचा नाही तर आपलं हे पाहिजे होतं काय बोलतात ते कसला ते कॉर्नफ्लॉवर त्याका ताच म्हणतात मक्याचं पीठ कॉर्नफ्लॉवर हा. तर आपला बबलू मस्त झाला आहे बघ प्रॉपर शिजला मित्रांनो शिजला खतरनाक. भारी आहे शिजला एकदम हात बरं. आता नाही बुका- करणार सुरी कशा लावतो. आता भुका पाडूया याचा मरणाचा गरम आहे हातानं काय केला कर नाही. हाय. शिजला रे प्रॉपर झालाय शिजला असेल मी तर. लिंबू लिंबू मार याच्यावर हा. मित्रांनो पापलेटा कसला सजवला नाही नवरी केला त्या का मांडवाचा नेवची चालू कर टेस्ट कर बघ कसा आलाय शिजला का बबलू तू चालू कर सांग बघा कसा झालाय तर मित्रांनो येवा तुम्ही सुद्धा पापलेट मस्त बी खाव मस्त झालाय गरम गरम आहे शिजला चांगला पण है ना शिजला मस्त आहे. मसाला उमे घे मसाला ओके आता गरम आहे बापरे गरम आहे मरणाचं रे मसाला- चल बे, ये हात वाजताय हात धुवून ये पटकन पण मसाला ह्या ना पीठ एका चिपकला नसताना ते का खावा चिपक नाही आपण पहिल्यांदा केला हो ना हा पुरा प्रॉपर शिजला एकदम तिथला टेस्ट आहे काय टेस्ट आहे ना मसाला ह्या लागला काय मीठ बीठ हम्म. यावा मित्रांनो खाव नंबर मी पण सांगते तुमका टेस्ट कशी झाली तर यावा मित्रांनो खाव पापलेट 2500चा पापलेट आहे हा बघा शिजलाय बघा प्रॉपर खोटा बोलत नाही तुमका हा बघा मस्त मास हु यावा तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जबरदस्त मस्त घे सगळे अरे घे रास्त की कसं झालंय मस्तच झालं काल खरं मस्त झालं एक नंबर. ए उम्या घे पैसा वसूल बबलू एक नंबर पैसा वसूल टेस्ट झाले आहे शिजला एक नंबर आहे खतरनाक परत ते का बबलू परत जरा परत ते का बघूया हा काय घंटा बरचशी मरणाचा गरम आहे मसाला खाली चिपकला आहे रे. कल्पे घे कल्प्या राबत कशा हा ना प्रोटीन आहे प्युअर प्रोटीन तू व्हिडिओत काढणार की खाणार पण आहेस केला नाही मित्रांनो साप आहे इकडं बघा हाडा पण चुपून हाडा पण चुपूची ठेवला नाही आहे काय रवलेला नाही आहे हाडात रवलेले आहेत फक्त सगळा व्यवस्थित झाला फक्त थोडासा मसाला ह्या पेपरला चिपकला होता बाकी टेस्ट बीस खतरनाक मजा आली की नाही कली आहे कली बबलू अजून त्या हाडांवर पण लिंबू मारताय
तर मित्रांनो पापलेट वगैरे खाल्ला मस्तपैकी आणि मस्त एक नंबर झाला होता. तर कल्प्या आणि उम्या दोघंजण सुद्धा गेलं घरात. आम्ही जरा हे बसलो आहो निवांत मस्तपैकी वातावरणात आणि मस्त वाटतं जरा. तर आजचा व्हिडिओ हा खरंच भरपूर महत्त्वाचा आहे माझ्यासाठी आणि तुम्ही माझी फॅमिली आहे तुमच्यासाठी सुद्धा. कारण का आपला यूट्यूबचा पहिला आणि फर्स्ट पगार आलेला आहे ज्याच्यासाठी भरपूर लोक भरपूर मेहनत करतात आणि मी स्वतः 3 महिने बरोबर मेहनत केली आहे. लोक भरपूर असली सगळीजणं भरपूर नावं ठेवली आणि त्यांच्याकडे न लक्ष देता 3 वर्ष एकही रविवार न चुकवता व्हिडिओ बनवल्यामुळं आज मला कुठंतरी छोटासा फळ भेटला आहे आणि छोटा पगार भेटलेला आहे. पगार म्हणजे जास्त काय पैसे मला आलेले नाहीत. यूट्यूबचा पहिला पेमेंट हा कमीच असतो. तर त्या पगारापासून एक इलेक्ट्रिक फ्रीज किंवा आपण स्मार्टफोन टी व्ही वगैरे घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही अंदाज बांधा कारण का यूट्यूब आपल्याला अलाउड करत नाही की आपला पगार किती येतो तो सांगण्याचा. त्यामुळं एक छोटासा आपण फ्रीज किंवा टी व्ही स्मार्टफोन घेऊ शकतो. त्याच्या हिशोबाने तुम्ही अंदाज लावा किती माझा पगार पहिला आला असेल. तर भरपूर खुश आहे मी. ह्याच्यात सगळ्या मोठ्यांचा भागीदार म्हणजे माझ्या आईचा माझ्या बहिणीचा मोठा वाटा आहे. कारण का त्या लोकांनी मला सपोर्ट केला आणि ते मी जेवढी मेहनत केली तेवढी त्यांची मेहनत असल्यामुळं आतापर्यंत मी इथपर्यंत पोचलो आहे. त्यानंतरला कॅमेरामॅन बबलू सकाळी 5 वाजता जरी जायचं असत तरी तो माझ्याबरोबर असता. त्याच्यामुळे त्याचा पण धन्यवाद. त्यानंतरला माझा मामा आजू मामा आप्पा ओमकार या सगळ्यांचा म्हणजे आपण जेव्हा सक्सेस होतो तेव्हा आपल्या पाठीमागे कोणातरी मोठ्या भरपूर माणसांचा हात असतो. तर ह्या लोकांचा माझ्या पाठी हात आहे त्यामुळं मी इथपर्यंत पोचलो आहे. लोक अजून पण नावं ठेवतात माझ्या घरातली सुद्धा काय व्हिडिओ बनवतंस काय नाही करता आणि हसतात व्हिडिओ बनवून सुद्धा आणि चेष्टा उडवतात आहेत. पण हा आजचा व्हिडिओ बघितल्यानंतरला सगळ्यांचा होश उडणार आहे. कारण काय मेहनत ही कधीच मित्रांनो फुकट जात नाही आणि मेहनतीचा फळ मला भेटलेलं आहे. त्यामुळं भरपूर मी खुश आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट तर माझा पहिला पेमेंट आलेल्याची तर त्या पगारापासून मी काय घ्यावं आणि ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर त्या पगाराचं मी काय करावं पहिल्या पगाराचं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे तुमचं मत मला ऐकून गरजेचं आहे तुमचं मतसुद्धा. त्यामुळं तुम्ही त्या पगाराचं काय करावं तर सांगावा. आणि आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. तर असे व्हिडिओ तुम्हाला चांगले बघू भेटतील. जसं सपोर्ट करा तसं सपोर्ट करा. चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.